आणि त्या मीटिंगला अवजड उद्योग मंत्री आले होते, आपले हे मनोहर जोशी जी तेव्हा आले होते. आणि त्यांनी तेव्हा प्रश्न विचारला की तुमच्यातले किती बिझनेसेस आहेत ज्यांचा 100 कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे. आणि तेव्हा बाबा ते काहीतरी त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्यामध्ये, तर ते पुढच्या रो मध्ये बसले. तर त्यांचा तर नव्हता म्हणून त्यांनी पाठी वळून बघितलं की कोणीतरी असेल, तर कोणीच हात नाही वर केला. तर मनोहर जोशी तेव्हा खूप म्हणजे भडकले की मी एक अवजड उद्योग मंत्री आणि तुमच्याकडे सगळे असे छोटे लोक आहेत. आणि मग त्यांनी तेव्हा महत्व सांगितलं की 100 कोटी टर्नओव्हर होण्याचं काय महत्व आहे आणि मग तुम्हाला समाजात कशी जागा मिळते किंवा तुमचा बिझनेस कसा स्टेबल होतो 100 कोटींनंतर. तर त्यांनी त्याचं महत्व सांगितलं. आणि मग बाबांनी जाऊन नंतर त्यांना सांगितलं की आत्ता तर नाहीये, आत्ता तर मी 10 कोटीवरती आहे. तर 100 कोटी ज्या दिवशी होईल ना माझा टर्नओव्हर, तेव्हा मी तुम्हाला नक्की येऊन भेटेन. आणि मग ते सुद्धा मग विचारायचे मनोहर जोशी दरवर्षी, झाला का 100 कोटी, झाला का 100 कोटी. म्हणजे त्यांना एक खरी आत्मीयता होती. तर आता जे आमचं विजन आहे, तर ते पुढच्या 3 वर्षामध्ये आम्हाला 500 करोड आम्हाला व्हायचं. नमस्कार. दे आसराच्या उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. कुठल्याही व्यवसायात ब्रँडिंग हे खूप महत्वाचं असतं, कारण त्यातनंच यशाचा मार्ग तुम्हाला मिळत असतो. आणि हा मार्ग ज्यांना मिळाला अशी एक मोठी कंपनी म्हणजे पितांबरी. फक्त एका प्रॉडक्ट पासून सुरुवात करून आज अनेक विभागात अतिशय मोठं काम पितांबरीने उभं केलंय. आणि हाच त्यांचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना मार्केटिंगमध्ये आपला ब्रँड मोठा करायचा आहे त्या सगळ्यांसाठी आजचा हा पॉडकास्ट खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पितांबरीचे व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई. नमस्कार सर. उद्योजक कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. येस, थँक्यू. मला पण बरं वाटलं उद्योजक कट्ट्यावर येऊन. कुठल्याही आता जसं आपण म्हटलं ना, ब्रँडिंग किंवा हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी कुठली तरी एक टॅगलाईन, पंचलाईन हे खूप आवश्यक असतं. आता पितांबरी म्हटलं की सगळ्यात पहिलं आठवते तर तुमची जी पंचलाईन आहे, टॅगलाईन आहे, एक 20 सेकंदाची जाहिरात. बरोबर. त्यांनी प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात हा ब्रँड तुमचा पोहोचवला. बरोबर. तर सुरुवातच आपण करूया की हे घडलं कसं, म्हणजे काय त्याच्या मागची थॉट प्रोसेस होती. असं काही होतं का, भीती नाही वाटली का की अरे बाबा ही थोडी वेगळी आहे, कसं होईल? ऍक्च्युली आमची जी टॅगलाईन आहे ती आहे, बायको गेली माहेरी काम करे पितांबरी. तर त्यावेळेला कसं असतं की टॅगलाईन तर कॅची पाहिजेच, पण ती त्यावेळेच्या काय बोलतात जी परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती असते किंवा इतर जी काही परिस्थिती असते त्याच्यावर पण जर का वक्तव्य काही करणारी असेल, तर मला वाटतं की ती टॅगलाईन अजरामर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर असंच झालं की बायको गेली माहेरी काम करे पितांबरी. तुम्हाला माहितीये की पहिले बायकाच भरपूर सारे जे घरकाम आहे ते सगळं घरकाम बायका करायच्या. आणि तेव्हा 35 वर्षांअगोदर एक ट्रेंड आलेलं की सगळ्यांनी मग चालू केलं की पुरुषांनी पण केलं पाहिजे किंवा शेअर द लोड, अशा प्रकारचे विविध कॅम्पेन्स चालू केलेलं. तर तेव्हा कुठेतरी ते एक काय बोलतात ना की मनात आयडिया आली की बायको गेली माहेरी तरी काम करी पितांबरी, अशी आपण एक जाहिरात केली पाहिजे की ज्याच्यात बायको माहेरी जाते आणि आता नवऱ्याला तिला मनवायचंय की बाबा तू परत ये आपल्याकडे, म्हणजे घरी परत ये. तर कसं, तर भांडी त्याला दिसतात की सगळी कळकटलेली मळकटलेली भांडी आहेत, तर तो ती सगळी साफ करतो. आणि मग त्याच्यातनं ते बायको जरी गेली माहेरी तरी काम करी पितांबरी, आणि मग ती आल्यावर ती एकदम बघते आणि मग त्याला ते वाव होतं. तर मला वाटतं की कुठचीही जी टॅगलाईन असेल, जर का ती त्या काळाच्या प्रॉब्लेम्सला सुद्धा अनुसरून असेल तर ती कॅची होते. आणि म्हणून मला वाटतं की ती लोकांच्या लक्षात त्याच्यामुळे राहिली. पण त्याची गंमत अशी आहे की काय बोलतात त्याला, आपलं जे हे म्हणजे जे प्रोडक्ट होतं ते पितांबरी शायनिंग पावडर किंवा पितांबरीसाठी ते असं वाटतं की ही टॅगलाईन आहे, पण ऍक्च्युली आमच्या बारची कमर्शियल होती. म्हणजे जो युटेन्सिल बार असतो ना, तर त्याची ती जाहिरात होती. पण लोकांनी ते ह्या प्रोडक्टला कोरिलेट केलं आणि ती लाईन अजरामर झाली. असं एक हे झाली गंमत. काय रिएक्शन काय होतं त्याच्यावर, म्हणजे काही प्रतिसाद कसा होता सुरुवातीला, काही असं हे झालं काही? भरपूर साऱ्या रिॲक्शन होत्या. बायकांनी आमच्याकडे मोर्चा पण एकदा ऑफिस वरती आणला. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. तर मग आम्हाला त्यांना समजावं लागलं, अहो तुम्ही नाही आहात, पुरुषांनी सुद्धा काम केलं पाहिजे असं या टॅगलाईन मधनं आम्हाला सांगायचंय. तर तुम्ही
परत घ्या तुमचे मोर्चे, असे करून भरपूर वेळा आमचं चालू राहिलं. पण कसं असतं की एखादी जी टॅगलाईन असते तर ती टॅगलाईन छोटी पाहिजे, ती कॅची पाहिजे, खूप चांगली, म्हणजे त्याला काय बोलतो की ती कॅच झाली पाहिजे, सिंपल पाहिजे बोलायला, आणि ती एखाद्या काय बोलतात ना समाजाच्या घटकाशी ती जॉईन झाली पाहिजे. तर मला वाटतं की ते सक्सेस मंत्र आहे त्या टॅगलाईनचा. म्हणजे कुठचंही टॅगलाईन बघा की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, आणि अशा सिंपलच टॅगलाईन आपल्या लक्षात राहतात. काहीतरी खूप ते कॉम्प्लिकेटेड झालं की मग त्या लक्षात राहत नाहीत आपल्या. तर मला वाटतं की पितांबरी वॉज वन ऑफ द लकी फ्यू ज्याची काय बोलतात ना याची जाहिरात लोकांच्या मनात राहिली आणि त्याचा रिकॉल आम्हाला मिळाला. ही करताना म्हणजे ब्रँड मोठा झाल्यावरच हा विचार केला पाहिजे की अगदी पहिल्यापासनं हा विचार छोट्या लोकांनी सुद्धा करावा? मला वाटतं की मार्केटिंग जे असतं, तर मार्केटिंग हे तुम्ही लोकांना काय वाटतं की मार्केटिंग म्हणजे काय ते खूप मोठं केलं पाहिजे, किंवा मार्केटिंग म्हणजे टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट दिली पाहिजे, न्यूजपेपरमध्ये दिली पाहिजे, असं एक लोकांना सतत सतत वाटत राहतं. पण तसं काही नाहीये. मार्केटिंग हे छोट्या प्रमाणापासून तुम्ही अगदी मोठ्या प्रमाणात करू शकता, आणि जेव्हा तुमची ब्रँड लहान असते तर तेव्हाच तुम्हाला काही डिसिजन्स घ्यायला लागतात मार्केटिंगच्या रिलेटेड, की फ्युचरमध्ये तुमची कशी होणार आहे ब्रँड. म्हणजे आता बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हे आम्हाला आवडलं, पण समजा नाही आवडलं तरी ती टॅगलाईन आमच्या बरोबर राहते. सो अर्ली ऑन हे जे ब्रँडिंगचे किंवा मार्केटिंगचे डिसिजन्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट असतात, आणि मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्ट करणं हे अर्ली ऑन खूप इम्पॉर्टंट असतं. कारण काय काय की आता तुम्ही बघताय की भरपूर सारी प्रोडक्ट्स आहेत, भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे सेम लेवलचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत. तर आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस हे सेट अपार्ट कसं आपण करणार. तर मार्केटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे युएसपी, ज्याला आपण युनिक सेलिंग प्रपोजिशन असं म्हणतो. तो युएसपी मला वाटतं प्रत्येक बिझनेसच्या डीएनए मध्ये असतो, पण तो तुम्ही लोकांपर्यंत जर का पोहोचवूच शकलात नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर मार्केटिंग हे केलंच पाहिजे. आपण एकदम सिंपल सिंपल मार्केटिंग आणि करू शकतो. म्हणजे आम्ही सुद्धा अजून इतके मोठे होऊन सुद्धा आम्ही सोपे मार्केटिंगच्या गोष्टी वापरतो, जसं की फ्लायर्स आहेत. फ्लायर तुम्ही न्यूजपेपरमध्ये तुम्ही इन्सर्ट करा, कारण का तुमचा समजा जेव्हा तुमचा बिझनेस नवीन असतो तर तुमचं जे क्षेत्र असतं तर ते छोटं असतं ज्याला तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचं. मे बी तुम्हाला 5 किलोमीटरच्याच रेडियस मधला किंवा 6 किलोमीटरच्याच रेडियस मधला तुम्हाला कस्टमर हवाय, मग तुम्ही हे वापरा, तुम्ही न्यूजपेपर इन्सर्ट करा. तुमचे लेमन ज्यूस आम्हाला मिळतात. मग मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही सिटी वाईड जेव्हा जाता, की तुम्हाला आता होतं की नाही मी एका एरियामध्ये एका सिटीत जेव्हा मी जाणार आहे तेव्हा तुम्ही रिक्षावरती तुम्ही रिक्षाचे हुड्स तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आता आमचं पितांबरी शॉपी आहे आणि ठाण्यामध्ये आम्ही जवळजवळ 100 रिक्षाचे हुड आम्ही चेंज केलेले. पितांबरी शॉपी लाल कलरचे हुड हे आम्ही पावसाळ्याच्या अगोदर केलेलं, पण त्या लोकांनी अजून ते चेंजच नाही केले. ते अजून त्या ज्या रिक्षा आहेत त्या सगळीकडे फिरत राहतात. किंवा बिलबोर्ड्स हे खूप चांगल्या प्रकारचं हे जेव्हा तुमचा कॅचमेंट एरिया छोटा असतो, मग तुम्हाला होतं की तुमची ब्रँड एका लेवलवर की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आता आपण अख्खा रिजन केटर करू शकतो. लाईक मुंबई रिजन असेल, वेस्टर्न महाराष्ट्र असेल, खानदेश असेल. मग तुम्ही न्यूजपेपरला तुम्ही जाऊ शकता की जिकडे तुम्ही पहिले हाफ पेज फुल पेज ऍडच्या फंदात पडायचंच नाही. तुम्ही इव्हन क्लासिफाईड मध्ये सुद्धा तुमच्या छोट्या छोट्या ऍड देऊ शकता. आणि न्यूजपेपरमध्ये जेव्हा तुम्ही ऍड देत असाल ना तेव्हा मला वाटतं की तुमची जी पोझिशन आहे, म्हणजे तुमचं कुठचंही जे पेज असेल त्याच्यावरची जी पोझिशन आहे ना ती की आहे. म्हणजे तुम्ही दर काय बोलतात महिन्यात एकदा किंवा दोनदा ऍडव्हर्टाईज दिली तर मेक शुअर की ती त्याच पोझिशनला येईल. म्हणजे लोक जेव्हा न्यूजपेपर चालतात ना तेव्हा त्यांच्या ते डोक्यात असतं की हा यांची ऍडव्हर्टाइजमेंट इकडे असेल, यांची ऍडव्हर्टाइजमेंट इकडे असेल, आणि त्याचा मग खूप सारा अभ्यास पण असतो. पण क्लासिफाईड पासून चालू करू शकतो, मग हाफ पेज ऍड असतात, मग फुल पेज ऍड असतात, आणि मग जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो अजून स्टेट लेवलला जाऊन तेव्हा मग तुम्ही टीव्हीला जा. तर मार्केटिंग हे काय आहे ना, हे गनिमी कावा, शिवाजी महाराज आपण सगळे माहिती आहे आणि शिवाजी महाराजांचे आपण सगळे बघतो. तर जे गनिमी कावाचं जे प्रिन्सिपल आहे तेच आपल्याला वापरायचंय. कारण काय जेवढा आपण बजेट स्पेंड करत जातो जास्तीत जास्त तेवढा आपल्याला समजत नाही की त्याचा रिझल्ट कुठनं येतोय आणि कुठनं येत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन करणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्हाला जर का एक्सपेरिमेंटेशनची सवय असेल ना लहान प्रमाणात, म्हणजे जेव्हा तुमची ब्रँड छोटी आहे तेव्हाच तुम्ही जाऊन मोठ्या एक्सपेरिमेंट तुम्ही नंतर करू शकाल. त्याच्यामुळे डे 1 पासून मार्केटिंग हे खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि मार्केटिंग मला वाटतं की इट सेट्स अपार्ट युअर बिझनेस फ्रॉम द अदर बिझनेसेस, आणि इन द लॉंग टर्म तुम्हाला ते ब्रँड
बनवण्यामध्ये तुमची ते खूप मदत करतात. आणि काय असतं की हे जे मार्केटिंगचे जे डिसिजन्स असतात ना ते बरेच वेळा तुमच्या बरोबर राहतात. त्याच्यामुळे हे खूप तुम्हाला काय बोलतात ना कॉन्शियसली हे सगळे डिसिजन्स घ्यायला लागतात. म्हणजे आपण बघितलंय की बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत तर त्या काय बोलतात त्याला फक्त क्लासिफाईड मध्येच जाहिराती देतात न्यूजपेपरच्या, किंवा बरेच फक्त एक्झिबिशनच घेतात. एक्झिबिशन पण खूप चांगला मार्ग आहे. तर त्यांचा टर्नओव्हर होत नाही का? तर त्यांचा टर्नओव्हर होतो. ती त्यांनी स्ट्रॅटेजी आहे ती त्यांनी अर्ली ऑन ठरवलेली आहे आणि त्याच्यात त्यांना सक्सेस त्या स्ट्रॅटेजीमध्ये मिळालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक जे काही डिसिजन आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला खेळून तुम्हाला थोडंसं बघावं लागतं त्याच्यात. हे आपला बिझनेस, त्यावेळेचा वेळ, तुमच्याकडे असलेला पैसा, हा सगळा विचार करून तुम्ही निर्णय घ्यायला Yes. पाहिजे. 30-35 वर्ष तुम्हाला लिगसी मिळाली आहे हो. पितांबरीला. एका छोट्या प्रॉडक्ट पासून सुरुवात केली आणि आज खूप व्हर्टिकल्स मध्ये हो. काम करताय. तुम्ही दुसऱ्या पिढीचे, हो. एक पॅटर्न तुम्हाला मिळाला, एक लिगसी हो. मिळाली सगळी. तर हा प्रवास तुमचा कसा होता? म्हणजे का तुम्ही निर्णय घेतला याच व्यवसायात ओके. यायचं? म्हणजे तो पॉइंट कुठला होता? ऍक्च्युली हे ना खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसं आहे की आमच्या घरामध्ये बिझनेस असा घरी गेल्यावर कधी डिस्कस होत नाही. त्याच्यामुळे बाबा साधारण काय करतात हे आम्हाला माहित नव्हतं. पण एक लहानपणी एक काय बोलतात ना एक आपला कॉन्शियस असतो की आपल्याला माहिती असतं की एखादी ब्रँड आहे, एखादी पितांबरी नावाची ब्रँड आहे, ते काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे, किती जण वापरतात हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. पण एक साधारणपणे 5 ते 10 वर्षाचा जो तुमचा पिरियड असतो तो त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आपल्या बाबांना समाजामध्ये जास्त रिस्पेक्ट मिळते. बाकीच्या लोकांना जी मिळते त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मिळते. म्हणजे हे काहीतरी नक्कीच डेफिनेटली काहीतरी चांगलं करत असणार. त्याच्यामुळे कारण की घरी काहीच आमच्याकडे डिस्कस केलं जायचं नाही तसं. आणि मग 10वीच्या सुट्ट्या आल्या आणि तेव्हा मी खूप म्हणजे पुस्तकं मी वाचायचो. म्हणजे तेव्हा लहानपणी मी हॅरी पॉटर किंवा अशी सगळी पुस्तकं वाचायचो आणि तिकडनं कुठेतरी वाचनाचा छंद जागा झाला माझ्या ह्याच्यात. तर मग 10वीत डिसाईड केलं की आता हे खूप झालंय, नॉवेल्स वगैरे खूप झालं, आता आपण काहीतरी सिरियस रिडिंग करूया. तर मी रिच डॅड पुअर डॅड ते पुस्तक घेतलं, रॉबर्ट टी कायोसाकीचं. आणि त्याच्यात एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट होता की तुम्हाला जर का फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं असेल तर तुम्हाला त्या रॅट रेसच्या बाहेर पडायला लागेल. रॅट रेस म्हणजे त्यांनी काय सांगितलं की त्यांनी एक व्हील असतं आणि त्या व्हील मध्ये तो जो उंदीर असतो तो धावत राहतो आणि तो जेवढा फास्ट धावतो तर ते व्हील अजून फास्ट पळत राहतं. म्हणजे काय की तुम्ही जॉबला तुम्ही सुरुवात केली की तुमच्या पाठी फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी येणार, मग काही ना काहीतरी होत जाणार, तर तुम्हाला त्या जॉबमध्ये अजूनच पळायला पाहिजे. तर हे जर का पळणं तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियली काहीतरी एक्सपोनेन्शियल करायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हाच तुम्हाला मनाची शांती येईल. असा एक हॉलिस्टिक कन्सेप्ट त्यांनी, बाकी बरंच होतं की ऍसेट्स म्हणजे काय, गाडी म्हणजे ऍसेट का, प्रॉपर्टी म्हणजे ऍसेट का, तुम्ही काय बोलतात लिव्हरेज तुम्ही कसं वापरलं पाहिजे. थोडं 10वीसाठी म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यावरनं गेलं ते सगळं. पण त्याच्यामुळे कुठेतरी एक काय बोलतात ना की टुवर्ड्स बिझनेस एक ॲफिनिटी निर्माण झाली त्या पुस्तकाबद्दल की आपल्याला आपण पण बिझनेसमध्ये आपण येऊ शकतो. आणि अशा प्रकारे मग ठरवलंच की बिझनेसमध्ये यायचं. आणि मग 11वीत म्हणून मग कॉमर्स घेतलं, 11वी-12वी. त्याच्यानंतर बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज केलं. म्हणजे पूर्ण मग सगळं मॅनेजमेंटमध्ये झालो आणि मग बिझनेसमध्ये आलो. आणि तेव्हा असं ठरवलं की काय असतं की आपण डायरेक्ट बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून सुद्धा आपण टॉपवर येऊ शकतो. पण जर का ते आपण केलं तर आपल्याला एक वर्ल्ड व्ह्यू आहे तर तो आपल्याला मिळणार नाही की आपली व्हॉट इज पितांबरी, व्हॉट डज इट रिप्रेझेंट, आपल्या एम्प्लॉईजसाठी ती काय आहे, आपल्या स्टेक होल्डरसाठी काय आहे, समाजासाठी पितांबरी काय, हे जाणणं खूप गरजेचं असतं. आणि बरेच वेळा तो काय बोलतात ना की व्हाय बिझनेसेस फेल, तर तो टॉप मॅनेजमेंट आणि जे ग्राउंडला जे होतं तर त्याच्यात तो डिस्कनेक्ट येतो बरेच वेळा आणि त्यांना ग्राउंड रियालिटी त्यांना माहिती नसते. त्याच्यामुळे भरपूर सारे बिझनेसेस फेल जातात. तर माझं आधीपासून होतं की आपल्याला खाल्लं शिकत शिकत वर आपल्याला यायचं आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला एक्सपर्ट व्हायचंय. मग लिटरली मग मी प्रोडक्शन पासून सुरुवात केली. मग मशीन सेटिंग म्हणा किंवा गाडीत किती बॉक्स भरले जातात ते कसे भरायचे इथपासनं सगळं करत करत मग प्रोडक्शन झालं, मग फिनान्स झालं, R&D झालं. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की तुमचं प्रोडक्ट क्वालिटीमध्ये किती चांगलं असेल, तुमचं नाव किती चांगलं असेल, पण जर का तुम्हाला ती गोष्ट सेल नाही करता आली ना तर तुम्ही जाऊन अडकणार. तुम्हाला ती डिस्ट्रीब्यूट नाही करता आली तर तुम्ही अडकणार. मग मी ठरवलं की पूर्ण
पण हे लक्ष आपल्याला आपल्या सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन वरती दिलं पाहिजे आणि आपल्याला ते डिस्ट्रीब्युटरची जी प्रणाली आहे, कारण का शेवटी काय आहे की आम्ही जवळजवळ 100 लोकांना आमचं बिलिंग करतो, जे सुपर स्टॉकिस्ट असतात ते खाली 3,000 डिस्ट्रीब्युटरना ते बिलिंग करतात आणि मग ते 5 लाख दुकानांमध्ये ते जातात. तर ही जी पूर्ण प्रणाली आहे याच्यावरती जर का आपला फोकस नाही आला तर कुठेतरी पितांबरीला भविष्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होणार आहे असं लक्षात आल्यावर मग तिकडे पण की सेल्स कॉल पासून मी सगळं चालू केलं. आणि कसं असतं की तुम्ही जेव्हा खालनं चालू करता तर तुमच्याकडे काय बोलतात ना की वरच्या लोकांपेक्षा नॉलेज कधी पण जास्त राहतं, कारण का तुम्ही ग्राउंड रियालिटीशी तुम्ही कनेक्टेड असता. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स येतो, एक ऑरा येतो ज्याला आपण वलय बोलतो आपण मराठी, एक ऑरा येतो, कारण का तुम्ही कामं केलेली आहेत, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघितलेलं आहे, तुम्ही कस्टमरशी इंटरॅक्ट केलेलं आहे आणि तो एक कॉन्फिडन्स तुम्हाला देतो आणि मग सगळेच ऐकतात तुमचं. मग असा काही प्रॉब्लेम होत नाही की हा माणूस सिनियर आहे ऑर्गनायझेशन मध्ये, मी तर काल आलोय, मग आपली सजेशन्स कशी द्यायची किंवा ते ऍक्सेप्ट करतील का. तर मला कुठेही म्हणून ऑब्स्टेकल्स कधीच आले नाहीत, कारण काय की कायम बघायचं की खाली काय. आणि बरेच वेळा काय असतं की लोक काहीतरी दुसरं सांगत असतात आणि मार्केटमध्ये काहीतरी तिसरंच घडत असतं. असं मी बरेच वेळा बघितलं. म्हणजे लोक सांगतात की और स्कीम दो तो तुम्हाला प्रोडक्ट जाएगा, पण जेव्हा आम्ही खाली जाऊन चेक करायला लागलो तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की नाही, स्कीम इज नॉट द ओनली थिंग. क्वालिटीमध्ये पण काहीतरी इश्यूज आहेत, पॅकेजिंग थोडंसं आपल्याला अजून अट्रॅक्टिव्ह करायला पाहिजे, आपल्याला रिटेलर्सला अजून हार्ड पुश करायला पाहिजे, किंवा आम्ही मर्चंडायझिंग वरती फार महत्व देत होतो. कुठेतरी काय बोलतात त्याला, एकदम अळगडीत सगळं पडलेलं असायचं मटेरियल, त्याच्यावरती कोणी झाडू पोछा पण नसायचा केलेला, तर ते सगळं प्रॉमिनंट जागेवरती तुम्ही ठेवलं पाहिजे. तर हे जेव्हा सगळे आणि हे काय असतं ना, छोटे छोटे प्रॉब्लेम असतात पण ते जाऊन तो एक मोठा गोळा होतो त्या प्रॉब्लेमचा आणि मग तुम्ही काहीच करत नाही. तर ते सगळे आम्ही ऍड्रेस करायला लागल्यानंतर मग खूप चांगल्या प्रकारे आमची ग्रोथ त्याच्यामुळे झाली. त्याच्यामुळे कधीही आपण, आणि अजून सुद्धा आम्ही हेच फॉलो करतो की कोणी कुठच्याही मार्केटमध्ये जर का, आमचे जवळजवळ 36 काय बोलतात त्याला एरियाज आहेत आणि आम्ही एरिया वाईज प्रोडक्ट वाईज आम्ही बघत राहतो की आम्हाला कशात कुठच्या एरियात जास्त ग्रोथ येते, जास्त डिग्रोथ येते. तर जास्त ग्रोथ जरी आली तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे कोणतरी काहीतरी एक अंडर कटिंग म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे आमच्या. अंडर कटिंग म्हणजे काय की तुम्हाला समजा पुण्याचा एरिया दिला ना, तर पुण्यात नाही, मी आळंदीला माल टाकीन, मी इंदापूरला माल टाकीन, याला अंडर कटिंग बोलतो. आणि डिग्रोथ जरी व्हायला लागली तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे काहीतरी आपल्या प्रोडक्ट्स मध्ये किंवा आपल्या डिस्ट्रीब्युशनच्या प्रणालीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, आम्ही जाऊन ते स्वतः बघतो तिकडे खालती, किंवा कुठेही प्लांटमध्ये काही इश्यू असेल, R&Dत काही इश्यू असेल, तर ते स्वतः, कारण काय आपल्याला जी एक विजन डेव्हलप झालेली असते तर ती लोकांना तेवढी झालेली नसते. तर आपण जाऊन ते बघणं ऍज अ एंटरप्रेन्युअर टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम हे खूप गरजेचं आहे. मग आपल्याला त्यातनं खूप चांगली सोल्युशन अजून येतात. खूपच महत्वाचा मुद्दा आहे की ग्राउंड लेवलला कनेक्ट ठेवून तुम्ही वर सगळं निर्णय घेतले पाहिजे. पण हे सगळं करताना एवढा जो प्रवास झालाय पितांबरीचा, या सगळ्या प्रवासात बदल कसे होत गेले, म्हणजे कुठले कुठले टर्निंग पॉइंट्स आले आणि त्यातून तुम्ही काय शिकलात? म्हणजे आता एक तर सुरुवातीला मला वाटतं तुम्ही किती व्याप आता आहे पितांबरीचा ते सांगून मग हा आता जवळजवळ 340 कोटीचा टर्नओव्हर लास्ट इयर आपण क्लॉक केलाय आणि या वर्षी साधारणपणे आपण एक 390 कोटी पर्यंत आपण हे वर्ष आपण एंड करू. तर मला वाटतं की साधारणपणे 2 ते 3 असे टप्पे पितांबरीच्या पूर्ण जर्नीमध्ये होते, किंवा कुठच्याही बिझनेसच्या जर्नीमध्ये ते जनरली असतातच असं मला वाटतं. एक होता की जो स्टार्टअपचा टप्पा होता, जेव्हा बाबा स्वतःच सगळं, म्हणजे घरचे सगळे लोक प्रोडक्शन करायचे, मग घरचेच भरायचे, मग बाबा ते घेऊन जायचे, विकायचे, तेव्हा डोर टू डोर जायला लागायचं. पण तेव्हा एक लक चांगलं होतं की तेव्हा सेल्समनला लोक अलाउड करायचे डोर टू डोर जायला. आता लोक सोसायटीज मध्ये किंवा सिक्युरिटी रिझन मध्ये डोर टू डोर अलाउड करत नाही. तर बाबा डोर टू डोर जायचे आणि मग विकायचे ते सगळीकडे. आणि मग नंतर काही कमिशन वरती सेल्स ऑफिसर्स त्यांनी घेतले आणि मग ते विकायचे. मग सेल्स ऑफिसर त्यांना एक दिवस बोलले की आता आम्हाला कळलेलं आहे की एक्झॅक्टली आम्हाला काय काय करायचंय, ते तुम्ही कमिशन आम्हाला देता, आम्ही करतो. आणि असं त्यांनी डोर टू डोर चालू केलं. मग शॉपकीपर्सनी इंटरेस्ट घ्यायला चालू केला त्याच्यामध्ये की हे काहीतरी चालू आहे यांचं विकतायत, आणि मग शॉपकीपर्स ठेवायला लागले, मग मुंबईतले ठेवायला लागले, मग पुण्यात स्प्रेड झालं. असं करत
ते काय बोलतात ते स्प्रेड व्हायला लागलं ते सगळीकडे. मग कम टू 2001 मला वाटतं 10 का 12 साधारणपणे आमचा 12 कोटी तेव्हा टर्नओव्हर झालेला आणि ऑल थिंग्स वर गोइंग ग्रेट. आणि तेव्हा एक टिसा करून आमच्याकडे ठाणे स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आपल्या ठाण्यात आहे, तर त्यांची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला अवजड उद्योग मंत्री आले होते, आपले हे मनोहर जोशी जी तेव्हा आले होते. आणि त्यांनी तेव्हा प्रश्न विचारला की तुमच्यातले किती बिझनेसेस आहेत ज्यांचा 100 कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे. आणि तेव्हा बाबा ते काहीतरी त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्यामध्ये, तर ते पुढच्या रो मध्ये बसले. तर त्यांचा तर नव्हता म्हणून त्यांनी पाठी वळून बघितलं की कोणीतरी असेल, तर कोणीच हात नाही वर केला. तर मनोहर जोशी तेव्हा खूप म्हणजे भडकले की मी एक अवजड उद्योग मंत्री आणि तुमच्याकडे सगळे असे छोटे लोक आहेत. आणि मग त्यांनी तेव्हा महत्व सांगितलं की 100 कोटी टर्नओव्हर होण्याचं काय महत्व आहे आणि मग तुम्हाला समाजात कशी जागा मिळते किंवा तुमचा बिझनेस कसा स्टेबल होतो 100 कोटींनंतर. तर त्यांनी त्याचं महत्व सांगितलं. आणि मग बाबांनी जाऊन नंतर त्यांना सांगितलं की आत्ता तर नाहीये, आत्ता तर मी 10 कोटीवरती आहे, तर 100 कोटी ज्या दिवशी होईल ना माझा टर्नओव्हर तेव्हा मी तुम्हाला नक्की येऊन भेटेन. आणि मग ते सुद्धा मग विचारायचे मनोहर जोशी दरवर्षी, झाला का 100 कोटी, झाला का 100 कोटी. म्हणजे त्यांना एक खरी आत्मीयता होती की आपण अवजड हो अवजड उद्योग मंत्री होतो, आपण लोकांना मोटिवेट केलं पाहिजे टर्नओव्हर वाढवायला, बिझनेस करायला. हे खूप काय बोलतात त्यांच्याबद्दल चांगलं आहे. आणि मग साधारणपणे 2000 मला वाटतं 13 वगैरे आमचा तो 100 कोटीचा आमचा टप्पा झाला. आणि मग काय होतं की जेव्हा तुम्ही 10 कोटीवरनं जेव्हा तुम्ही 100 कोटीला जाता, तर त्याला मला वाटतं एक 10 वर्ष 12 वर्ष लागली. आणि तेव्हा प्रॉफिटेबिलिटी हा जो विषय असतो ह्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष आमचं झालेलं. म्हणजे काय असतं की सेल वाढवायचा आहे तर जास्त स्कीम द्यायला पाहिजे, असं एक कुठेतरी एक समीकरण असतं. आणि मग तिथपासून साधारणपणे एक 240 कोटी आम्ही एक मला वाटतं 5-1 वर्षातच आम्ही केली. आणि मग तिथे येऊन मग आम्ही अडकलो. म्हणजे एका टाइमला असं झालेलं की 200 कोटीचा टर्नओव्हर, त्याच्यासाठी साधारणपणे 100 कोटीचं कर्ज. म्हणजे 2:1 असा रेशो झालेला. 2 रुपये आमचे तर 1 रुपया बँकेचा. आणि क्रेडिट पण जबरदस्त झालेलं. म्हणजे मला वाटतं की एक काहीतरी 60 ते 70 कोटी मार्केटमध्ये अशी परिस्थिती झालेली. आणि तेव्हा मग आम्ही प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी हळूहळू इम्प्रूव्ह होत गेली. पण काय बोलतात ना की क्रेडिट आमचं त्याच्यामध्ये अडकत गेलं किंवा आम्ही स्कीम्स खूप जास्त देत गेलो. आणि मग आला कोविड. आणि मग कोविडमध्ये ऍक्च्युली जसे सगळे बिझनेसेस स्टँडस्टिल होतात, तर तसं आमचा पण बिझनेस स्टँडस्टिल झाला. आणि मग कळे ना की आता पैसे आपण कुठच्या काय बोलतो त्या अँगलनी आपण आता उभे करू शकतो. म्हणजे तेवढे पैसे होते की आपला बिझनेस चालेल, पण जर का जास्तच वेळ बंद राहिलं, कारण का पहिले 1 महिना बंद गेला, 2 महिने 3 महिने असं 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 चालूच होतं. तर मग तेव्हा मग आम्हाला विचार करायला वेळ मिळाला की आपल्याला काय प्रकारचा आपल्याला ऍक्च्युली बिझनेस व्हायचा किंवा काय प्रकारची ब्रँड व्हायची. मग आम्ही पहिला डिसिजन असा घेतला की आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स तर बंदच आहेत, सगळा बिझनेस आपण ऍडव्हान्सवरती आणायचा एका रात्रीत. ज्याला विकत घ्यायचा आहे तो आपल्याकडनं विकत घेईल आणि तो करेल. आणि लकीली आम्ही काय केलेलं की प्रोफेशनल्स आणायला सुरुवात केलेली. म्हणजे कोविडच्या 2 वर्ष अगोदरपासून आमच्या लक्षात आलं की प्रोफेशनल लोक जर का बिझनेसमध्ये असतील तर ते खूप चांगल्या प्रकारे आपण अजून आपली जी विजन आहे, कारण का आपली विजन एंटरप्रिनरची इम्पॉर्टंट असते, त्याचं एक्झिक्युशन एवढं इम्पॉर्टंट नसतं, पण त्या विजनला कोणीतरी एक प्रोफेशनल मॅनेजर पाहिजे की तो एक्झिक्यूट करून तो त्या लेवलला तुमची कंपनी घेऊन जाऊ शकतो. तर प्रोफेशनल्स आलेले बिझनेसमध्ये आणि त्यांनी हे सगळं केलेले, म्हणजे टर्न अराउंड त्या लोकांनी पण सगळे केलेले. आणि मग आम्ही हळूहळू ती जर्नी चालू केली की ऍडव्हान्सवरती आपल्याला अख्खा बिझनेस आणायचा. मग बरेच लोकांनी काय बोलतात उहापोह चालू केला की कसं करायचं, आमच्याकडे तर स्टॉक्स ऑलरेडी आहेत. मग आम्ही त्यांना सांगितलं की 20% आम्ही ओल्ड आउटस्टँडिंग मध्ये तुमचे ऍडजस्ट करू आणि 80%चा नवीन माल देऊ. सगळे ओके होते, सगळे एकदम काय बोलतात आनंदाने सगळ्यांनी पैसे टाकू, कारण की कोणाचाच माल नव्हता. आणि मग एका महिन्याने आम्हाला लक्षात आलं की आपलं तर जरी सगळं बंद असलं ना तरी मार्केटमधनं पितांबरी बऱ्यापैकी गेलेली आहे. म्हणजे लोकांनी काय पॅनिक बाईंग केले, म्हणजे प्रोडक्ट सगळीच पॅनिक बाईंग केले का रेग्युलर बाईंग केले. आपण
टाकू शकलेलो नाही होत त्याच्यात. तर खूप जास्त मग त्याच्यानंतर म्हणजे तिसऱ्याच महिन्यात एवढा ते युनिट्स उघडल्यावर सगळी ऑर्डर आली आणि मग ती सगळं ऍडव्हान्सवर जायला लागलं. आणि लिटरली 3 वर्षामध्ये जे आमचं जे लिव्हरेज होतं की ते आम्ही आता सरळ का 10 कोटीवरती लोन आहे फक्त. आणि सगळं पूर्ण कंपनी आता ऍडव्हान्सवरती आलेली आहे आमची. आणि मग तेव्हा आम्हाला लक्षात आलं की फक्त स्कीम देऊन चालणार नाही. आपल्याला बरेच उपक्रम आपल्याला सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये वेगवेगळे आपल्याला काय बोलतात त्याला अवलंबायला लागतील. मग आपल्याला आउटलेटचे काही ग्रुप करायला लागतील. होलसेलरला आपल्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायला लागेल. आमचं खूप होलसेल ड्रिव्हन झालेलं तेव्हा. मग आम्ही बोललो की होलसेल ड्रिव्हन होऊन काही उपयोग नाही, आपल्याला रिटेल ड्रिव्हन कंपनी आपल्याला व्हायला लागणार आहे. कारण काय होलसेलमध्ये एकच प्रोडक्ट आमचं जात होतं आणि तिकडे आमचा कॉल संपत होता. पण आमच्याकडे तर 100 प्रोडक्ट आहेत आणि त्यातले 12 प्रोडक्ट्स आमचे पॉवर ब्रँड आहेत. तर मग आम्ही रिटेलर फोकस आम्ही चालू केला. आणि मग कसं होतं की जेव्हा तुमचे 5 ते 6 जेव्हा तुमचे प्रोडक्ट जातात ना एका दुकानात, तर एका प्रोडक्टची जेव्हा त्याला गरज नसते तर दुसऱ्याची असते, तिसऱ्याची असते, चौथ्याची असते. तर तो तुमचा कॉल कधी अनप्रोडक्टिव्ह तुमचा होत नाही आणि तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळत जात. तर मग आम्ही त्या रेंज सेलिंग वरती सगळं काम केलं. प्रोडक्टिव्ह कॉल्स वरती आम्ही बऱ्यापैकी, कारण काय प्रोडक्ट्स मध्ये क्वालिटी आहे, अफोर्डेबिलिटी आहे. प्रॉब्लेम हा आहे की आम्ही विकू शकत नव्हतो त्या ज्या ताकदीने आम्हाला विकायचं होतं. मग विकायला लागले प्रोडक्ट्स, मग आमच्या लक्षात आलं की स्कीम्स कशाला द्यायच्या. मग आम्ही स्कीम्स हळूहळू हळूहळू आम्ही कमी करायला लागलो आणि आम्ही दरवर्षी स्कीम आम्ही कमी करतोय आणि दरवर्षी आमचा सेल वाढतोय. मग आम्ही वेगवेगळे इनिशिएटिव्ह हे केले की म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह की साधारणपणे पाठच्या 3 का 4 वर्षामध्ये आम्ही विथ द सेम मॅन पॉवर वी हॅव ग्रोन फ्रॉम 290 to 340 crores विदाउट इन्क्रीजिंग द मॅन पॉवर. पण चांगले इनिशिएटिव्ह आम्ही मग त्याच्यामध्ये घेतले की डिस्ट्रीब्युटरला आपण स्ट्रेंथन केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आम्ही ISS आउटलेट्स म्हणतो, म्हणजे जसे रिलायन्स आणि बिग बाजार आहेत तर त्या लेवलचे ते नसतात, पण ते स्टँड अलोन रिटेल आउटलेट्स असतात ज्याच्यात तुम्ही आईलमध्ये जाऊन तुम्ही सगळं खरेदी तुम्ही करू शकता. तर त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली, त्यांची रिलेशनशिप आम्ही वेगळी सांभाळली. त्यांना सर्टिफिकेट द्या किंवा त्यांना थोडीशी जास्त एक्स्ट्रा 2% द्या. त्यांचा आम्ही एक काय बोलतात ना एक अॅन्युअल प्लॅन बनवला की तुम्ही जर का एवढं विकत घेतलं आमच्याकडनं आणि त्याच्यामध्ये ही बाकीची प्रोडक्ट जर का विकत घेतलीत पितांबरी शायनिंग पावडर सोडून, तर आम्ही तुम्हाला एक एक्स्ट्रा पर्सेंटेज तुमच्या पूर्ण बाईंग वरती आम्ही तुम्हाला देऊ. आणि असे बरेचसे इनिशिएटिव्ह करून मग ते अजून तो काय बोलतात ना तो ब्रँड ट्रान्सफॉर्म झाला. मग आता पितांबरीचा जो ब्रँड आहे तो एक खूप चांगल्या फुटिंग वरती आहे की जिकडे मॅनपॉवर सेट आहे, जिकडे सगळे इनिशिएटिव्ह सेट आहेत, ग्रोथ डिग्रोथ आम्ही काय बोलतात त्याला बऱ्यापैकी फॅक्टर करतो. तर आता जे आमचं विजन आहे तर ते पुढच्या 3 वर्षामध्ये आम्हाला 500 करोड आम्हाला व्हायचंय आणि पुढच्या 10 वर्षात आम्हाला 1500 कोटीचं बनायचं. तर अशी आमची विजन आहे. त्याचबरोबर आम्ही नेपाळला सुद्धा आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करतोय. पुढच्या 1 जानेवारीमध्येच आमचं प्रोडक्शन तिकडे चालू होईल. म्हणजे काय पाठची 11 वर्ष आम्ही नेपाळमध्ये आहोत. म्हणजे आमची सेल्स टीम आहे. पण तिकडचे जे कस्टम्स ड्युटी आहेत किंवा जे टॅक्सेस आहेत ते इकडनं एक्सपोर्ट केल्यानंतर ते खूप महाग जातं. तर म्हणूनच तिकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही चालू केलंय. आणि त्याचबरोबर आता पितांबरी इतकी इव्हॉल्व्ह होते की आता आम्ही बघतो की समजा पितांबरी शायनिंग पावडर आहे तर जगामध्ये असं कुठचं सोल्युशन आहे का की जे तांब्या पितळ्याची जी भांडी आहेत तर त्याला साफ करण्याचं कुठचं सोल्युशन का. आम्ही भरपूर देश फिरतो पण अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली कुठेही नाहीये. पण संधी आहे, खूप मोठी संधी आहे. आणि तांब्या पितळ्यांची जी भांडी आहेत म्हणजे किचन युटेन्सिल आहेत, म्हणजे देवघर बंब वगैरे हे तुम्ही सगळं सोडून द्या तर साधारणपणे 12% CAGR कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेटनी 12% जगात वाढत आहे. तिकडे वापरतात सगळीकडे, अमेरिका, चायना, युरोप सगळीकडे भांडी वापरली जातात पण त्यांच्याकडे सोल्युशन नाही. तर आपण जी पावडर आहे तर पावडरचा काही फॉर्म बदलू शकतो का, काही दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये आपण ते आणू शकतो का की जिकडनं त्या लोकांना पण ती काय बोलतात अट्रॅक्टिव्ह होईल जास्त. तर अशा प्रकारचं आता मोठं ट्रान्सफॉर्मेशन आता चालू आहे. पण एक मला काय वाटतं की हे सगळं होत असताना ना एक चिकाटी खूप महत्वाची असते किंवा कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्वाचं असतं. आणि
तुम्हाला काही प्रिन्सिपल्स तुम्हाला फॉलो करायला लागतात. म्हणजे बरेच वेळा काय होतं की लोक क्वालिटी फॉलो करत नाहीत किंवा त्यांचेच मॅनेजर्स त्यांना सांगतात की नसेल ना क्वालिटी तरी पण चालेल, पण तुम्ही प्राइसेस उतरवा. तेव्हा एंटरप्रेन्युअरला खूप फर्म राहायला लागतं की नाही, मी महाग विकीन थोडंसं कॉम्पिटिशन पेक्षा, पण मी क्वालिटी ठेवीन. शॉर्ट टर्म मध्ये त्याचा रिझल्ट येत नाही, पण लॉंग टर्म मध्ये पितांबरी सारखी ब्रँड तयार होते. किंवा एखादा क्वालिटीचा प्रॉब्लेम आला तर बरेच लोक काय करतात, मार्केटमधनं माल घेत नाहीत परत. पण आम्ही काय करतो की किती नुकसान आपल्याला होऊ द्या, आपण सगळं, कारण का तो कस्टमरचा पैसा आहे आणि त्यांनी तो खूप मेहनतीने तो कमवलेला आहे आणि त्यांनी खूप विश्वासाने तो आपल्याकडे दिलेला आहे, तर ते सगळं जे काय असेल मटेरियल ते परत घ्यायचं आणि परत आपण त्यांना ते रिप्लेस करून द्यायचं. असं घडतं कधी हो होतं? हो, बरेच वेळा असं होतं की नाही होत, एखादा लॉट खराब झालेला असतो. तर हे जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली, जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही करत जाता ना, तर तेव्हा तुम्हाला काय बोलतात, तुमची इमेज चेंज होत राहते, इमेज एक चेंज brand होत राहते तयार आणि होतो. मग ब्रँड तो तयार होतो. त्याच्यामुळे आणि कसं असतं की जेव्हा तुमचे दिवस चांगले असतात ना, तर तेव्हा हे खूप सोपं आहे की तू सेल्स रिटर्न घे, लॉट खराब झालाय म्हणून, किंवा क्वालिटी उतरवू नको. पण जेव्हा तुमचे दिवस वाईट होतात तेव्हा इट मॅटर्स की तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल्स जे तुम्ही ठरवलेले आहेत, जे काय तुमचे प्रिन्सिपल्स असतील, तर त्याला तुम्ही स्टक राहताय का नाही राहताय. तर मला वाटतं की ही कन्सिस्टन्सी जर का असेल तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल्स फॉलो करण्यामध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला ग्रोथ फॅक्टरवरती तुम्ही जाणार. असा कुठला प्रसंग आठवतो का की तुम्हाला काळ कठीण होता पण तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला? एक असं असतं की एक आमचं दीपशक्ती म्हणून एक आमचं प्रोडक्ट आहे. तर तेव्हा काय आलेलं की ते दीपशक्ती दिव्याचं तेल आहे आणि आमच्यावरती ते भारतात पहिल्यांदा आम्हीच लॉन्च केलं, दिव्याची तेल ही कॅटेगरी. आणि तेव्हा त्याच्यानंतर खूप जास्त प्रेशर यायला लागलं, कारण का लोकल कॉम्पिटिशन होती. लोकल कॉम्पिटिशननी व्हाईट ऑइल त्याच्यामध्ये ऍड करायला चालू केलं, किंवा सेकंड ग्रेडची तेल ऍड करायला चालू केली, तळलेलं तेल ऍड करायला चालू केलं त्या लोकांनी. आणि आमचा सेल तेव्हा कमी कमी व्हायला लागला आणि म्हणजे जवळजवळ 100 कोटीला पोचलेला ब्रँड होता दीपशक्ती एकेकाळी, आणि तो 80 कोटीला आला एकदम, म्हणजे 20 कोटीचा फटका बसला. तर तेव्हा खूप जास्त असं प्रेशर होतं सेल्सचं की तुम्हाला प्राइसेस ज्या आहेत त्या तुम्हाला उतरवायला पाहिजेत या प्रोडक्टच्या. मग आमच्या R&D पण चालू केलं की आपण पण वापरलेलं, सेकंड वापरलेलं तेल वापरून आपण काही फॉर्म्युलेशन आपण काही करू शकतो का. त्यांनी ते केलं वगैरे, पण आम्ही ते होऊन दिलं नाही. कारण काय, ते तुम्ही जे तेल आहे ते तुम्ही देवाला वापरता आणि ते तुमचं फर्स्ट क्वालिटीच ते पाहिजे. तुम्ही जेव्हा देवाला किंवा तुम्ही कोणाला काही गोष्ट ऑफर करता तर ते फर्स्ट क्वालिटीच असलं पाहिजे. आणि आम्ही ते तेव्हा, म्हणजे आम्ही किती तो काय बोलतात ना, कारण का तो प्रेशर पॉईंट होता. 20 कोटींनी तुमचा जेव्हा सेल कमी होतो, डिग्रोथ होते, तेव्हा तुम्हाला कुठच्या तरी दुसऱ्या ब्रँडनी तो 20 कोटी भरून काढायला लागतो आणि मग तुम्हाला ओव्हरऑल कंपनीत तुम्हाला ग्रोथ आणायला लागते. पण नाही, आम्ही तो तेव्हा डिसिजन घेतला आणि आता दीपशक्ती परत ग्रोईंग ब्रँड आहे. आणि काय झालं, काय सगळ्यांनी कंप्लेंट चालू केल्या. हे सगळं असं अर्ध जळलेलं तेल जेव्हा वापरतात ना, तेव्हा त्यातनं काळा धूर यायला लागतो आणि सगळ्यांच्या लोकांच्या काळा धूर यायला लागला. आणि 6 महिन्यांनी ते कळलं की दीपशक्ती हेच चांगलं प्रोडक्ट आहे. असं बरेच वेळा होतं की लोक तुमच्यावरती प्रेशर घालण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला ते शॉर्टकट घ्यायला लावतात, पण तो घ्यायचा नसतो. ते टेम्पटिंग असतं, पण जेव्हा तुम्ही वेन यू चूज द हार्ड वे ना, देन यू विल गेट द रिवॉर्ड. असं आहे ते अगदी खरं आहे. म्हणजे अजूनही आम्ही पण ग्राहक आहोत तुमचे. म्हणजे आम्ही कधी दीपशक्ती दिसलं नाही का पुढे थांबूया हो. थोडं नंतर घेऊया. पण तो एक विश्वास असतो पुढे, म्हणजेच उत्तम असलं पाहिजे. कारण का ब्रँड म्हणजे ट्रस्ट, दुसरं काहीच नाही त्याच्यात. आणि तो ट्रस्ट काही झाला तरी ब्रेक झाला नाही पाहिजे. तर तुम्ही म्हणजे कस्टमर इज गॉड असं आम्ही म्हणतो. आणि आमचे जी सर करून एक होते, गोंधळेकर सर, वेलेंडकर मध्ये, तर ते बोलायचे कस्टमरची डेफिनेशन सोपी आहे, तो प्राणी आहे ज्याच्यासाठी कष्ट करायचे आणि मरायचं. असा कष्ट मर, असा तो शब्द तेव्हा ते बोलायचे. तर कारण की आपण सगळं त्यांच्यासाठीच करतोय. ते काय, आपल्याला जर का आपल्या डोक्यात कधी भ्रामक कल्पना असतील की आपल्याला श्रीमंत व्हायचंय म्हणून आपण प्रोडक्ट्स विकतोय, तर ते खूप चुकीची कल्पना आहे. कारण की जेव्हा कस्टमर्सला वाटेल की त्यांनी विश्वास ठेवावा त्या ब्रँडवरती, तेव्हाच ते विकत घेणं, तर तेव्हाच तुमचा टर्नओव्हर वाढणार आहे. अगदी. आता तुम्ही कस्टमर जसं म्हणाला, आता आपला कस्टमर ना हा खूप इमोशनल आहे, तसं भावनात्मक हे आहे.
आणि तुमचे सगळे प्रॉडक्ट्स म्हणजे किचन असेल, हम्म. किचन होम केअर असेल, हम्म. आता तुम्ही खूप वेगवेगळ्या सगळ्या सेक्टर्स मध्ये हो. आहात. आणि हे सगळे पर्यटन असेल, पूजा हो. सामुग्री असेल किंवा ऍग्री असेल, हो. हे सगळं कस्टमरशी खूप कनेक्टेड आहे. हो. म्हणजे भावनिक दृष्ट्या तो कनेक्टेड असतो. हो. तर हे जे भावनिक टच आहे हम्म. तुमच्या सगळ्या जाहिरातीमध्ये, हम्म. तुमच्या ब्रँडिंग मध्ये, हम्म. तो किती महत्वाचा ठरतो? असं एक थेट ग्राहकांशी रिलेट करणं, तुमचा अनुभव काय आहे? हे ओके. तुमची प्रोसेस त्याच्यामध्ये. ओके, मला काय वाटतं की काय बोलतात की आपण जरी कितीही जरी सगळे आपण रॅशनली, आपण एकदम रॅशनल ऍक्टर्स आपण जरी असलो, ह्युमन ब्रेन आपण जरी बोललो की कितीही रॅशनल असला तरी ह्युमन ब्रेन मध्ये प्रचंड बायसेस असतात. म्हणजे ते आपल्याला माहित पण नसतात, पण आपण जे सिलेक्शन आपण जे करत असतो की सिम्पल आहे, म्हणजे हा पॉट घेऊ का हा पॉट घेऊ, ह्याच्यात आपण समजा बोललो की हा पॉट घ्यायचा, तर ह्याच्यात सुद्धा काहीतरी बायस आहे. आणि ह्युमन बिंग हे खूप इररॅशनल लोक आहेत आणि ते इररॅशनली सगळे डिसिजन्स घेत असतात. आणि जेव्हा ते इररॅशनली डिसिजन घेतात तेव्हा इमोशन्स हा एक खूप मोठा फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. आणि प्रिन्सिपल्स, त्यांची प्रिन्सिपल स्वतःची की जी काय त्यांची असतील की सत्य बोलणं, चोरी न करणं, हे दोन खूप मोठे फॅक्टर्स त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्ही रॅशनली किती तुम्ही म्हणजे लेफ्ट ब्रेन तुम्ही किती ऍडव्हर्टाइजमेंट केलं की आमचं प्रोडक्ट आहे हे 50% जास्त इफेक्टिव्ह आहे बाकीच्या कॉम्पिटिशन पेक्षा, तरी त्याच्यात जर का इमोशन्स नसतील ते सांगण्यामध्ये, तर तुमचं जे मार्केटिंग कॅम्पेन आहे कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही. म्हणजे मला आता वाटतं की रिकेट बेनकायझर आहे ना, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लायझॉलच्या जाहिराती केल्यात की त्यांनी लेफ्ट ब्रेन कंपॅरिझन, म्हणजे त्यांनी फॅक्च्युअल कंपॅरिझन पण केलं, पण त्याला एक इमोशनल टच पण त्या लोकांनी दिलं. तर असं भरपूरदा म्हणजे तुम्हाला करायला लागतं आणि त्याच्यातनं तुम्हाला सांगायला लागतं की तुमचा प्रोडक्ट कसा चांगला आहे. कारण काय सगळे बेसिकली इमोशनलीच हे करतात. आणि कसं असतं ना की कस्टमरची जी मेमरी, म्हणजे मार्केटिंग काय आहे की मार्केटिंग तुम्ही कशासाठी करता की ब्रँड रिकॉल तुमचा होण्यासाठी करता. ब्रँड रिकॉल म्हणजे काय की कस्टमरला किती वेळा आठवण येते दिवसातनं की मी पितांबरी घेतली पाहिजे, तर ती कशी येईल, जेव्हा ती एखाद्या इमोशनशी कनेक्ट होईल ना तेव्हाच ती होईल. तर आता आम्ही अनालिसिस करतो की पितांबरीचा सेल हा फेस्टिवल मध्येच का वाढतो, म्हणजे गणपती असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तेव्हाच का वाढतो. तर तेव्हा असं लक्षात येतं की सगळी जी भांडी असतात घरची पूजेची, तर ती खालती काढली जातात आणि मग ती दिसतात की ती काळी आहे. आणि मग त्यांना ते कुठेतरी ते रिकॉल होतं की पितांबरी वापरायचं. मग ते का रिकॉल होतं, तर कधीतरी त्यांच्या आईबाबांनी त्यांना सांगितलेलं आहे की बाळा जा खालती आणि पितांबरीचं पाकिट घेऊन ये, किंवा त्यांनी ती स्वतः भांडी त्यांनी ती घासून बघितलेली आहे. तर हे जे म्हणजे आता पितांबरी हे प्रोडक्ट आहे, ही ते त्या दोन इमोशन्सनी, ती त्या दोन मेमरीजने ते हे करणार. म्हणजे मला तर बरेच वेळा गंमत वाटते आणि मला हसू पण येतं की पितांबरी ही 35 वर्ष जुनी कंपनी आहे, पण काही जे ज्येष्ठ कलाकार आम्हाला बरेच वेळा भेटतात, त्यांचं वय आहे म्हणजे 70चं वगैरे, आणि ते म्हणतात मग आठवतं मी लहानपणी ना मला आई पाकिट घेऊन याला सांगायची पितांबरीचं, आणि बोलायचं की हे शक्यच नाहीये. पण त्यांना ती काय बोलतात ना, ती मेमरी बरोबर नाही, पण त्यांची ती इमोशन बरोबर आहे की त्यांनी कधीतरी ते पाकिट आणलेलं आहे त्यांच्या यंग एज मध्ये. त्याच्यामुळे हे इमोशनल कोशंट आहे. हा जर का तुम्ही मार्केटिंगच्या मेसेजमध्ये जर का तुम्ही लेव्हरेज केलात, तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमच्या मार्केटिंगला गुण येऊ शकतो. अगदीच. पण आता पितांबरीनं त्या शायनिंग पावडर पेक्षा खूप वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये आता प्रवेश करते. तर त्याच्याबाबतचं तुमचं धोरण काय आणि कुठल्या ह्याच्यात तुम्ही आता चांगल्या पद्धतीने पुढे जाताय? कसं असतं की जेव्हा कंपनी मोठी होते किंवा आपण जेव्हा खूप मोठं होण्याचं आपण एक स्वप्न बघतो, तर आपण कशातनं मोठं होऊ शकतो असं एक आपल्याकडे हे असतं. आणि प्रत्येक कंपनीची एक कोर कॉम्पिटन्सी असते की तुम्ही कशात खरंच खूप चांगले आहात, तुम्ही जगात खरंच खूप चांगले कशात आहात. तर एक कोर कॉम्पिटन्सी म्हणून एक कन्सेप्ट आहे मॅनेजमेंटमध्ये. आणि जर का तुम्हाला एव्हरी इयर जर का तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, तर हा जो तुमचा कोर कॉम्पिटन्स असतो, हा कोर कॉम्पिटन्स तुम्हाला नेहमी वाढवत जायला लागतो. आणि मला वाटतं की ह्याच्याचमुळे बाकीच्या सेक्टर्समध्ये आम्ही आहोत. आणि पण ह्याची कशी आहे ना की ह्याची एक म्हणजे अशी गंमत आहे की बऱ्याच वेळा ते कसं असतं की तुम्हाला ते डॉट्स असे कनेक्ट करायला लागतात आणि मग त्याच्यातनं तो एक शेप फॉर्म होतो. तर आमचं जे बेसिकली जे ॲग्रो बिझनेस आहे किंवा फूड प्रोडक्ट्स जे आमचे आहेत, तर ते कसं झालं की आमचं गाव आहे तळवड, राजापूरच्या जवळ. आणि तिकडे कसं होतं की तिकडे खूपच
काहीच काय बोलतात एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज कोणाला नव्हत्या. सगळे लोक मुंबईला असायचे आणि आमच्याकडे दत्त जयंती हा खूप एक मोठा फेस्टिवल आमच्याकडे सेलिब्रेट केलं जातं गावात. तर दत्त जयंतीसाठी भरपूर लोक यायचे, म्हणजे पॉप्युलेशन दुप्पट तिप्पट व्हायचं गावाचं. दत्त जयंती झाली की परत सगळे निघून जायचे. आणि तेव्हा आमची एक आजी होती, तर ती तिकडेच राहायची आणि ती दरवर्षी बोलायची की इकडे तुम्ही काहीतरी चालू करा, गावात तुम्ही काहीतरी चालू करा. तर आमचं होतं की चालू करा म्हणजे काय करा, कारण काय मॅन्युफॅक्चरिंग तर इकडे होणार नाही किंवा होऊ शकत नाही. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता तेव्हा, नेटचा प्रॉब्लेम होता, पाणी कुठनं आणायचं. तर मग आम्ही तेव्हा ठरवलं की आपण फार्मिंग ऍक्टिव्हिटीज पासून काही चालू करू. मग आम्ही छोटं छोटं आलं असेल, हळद असेल, छोटे 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 प्रकल्प, भात लावणी असेल, भरपूर सारे असे आम्ही प्रकल्प त्या फार्मिंग मध्ये आम्ही केले. आणि एक दिवस ठरवलं की आपण ऊस लावायचा. आणि मग तो ऊस खूप चांगल्या प्रकारात तिकडे कोकणाच्या मातीत आला. म्हणजे साधारणपणे कोल्हापूरला एक 60 टन जर का येत असेल तर आमच्याकडे 40 टन एकरी साधारणपणे ऊस येतो. आणि मग तो सगळे एक्साइटेड होते की येस ऊस आता आपण विकू साखर कारखान्यात जाऊन. आणि मग तो काय रेट मिळाला तर वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट रेट, की एवढी आपण वर्षभर त्याच्यासाठी मेहनत घेतो आणि रेट तर नाही. आणि मग तेव्हा डोक्यामध्ये कल्पना आली की आपण हे जे प्रोडक्ट आहे, हे जे काय बोलतात त्याला ॲग्रो इनपुट आहे, हे आपण प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. मग आमची जॅगरी पावडरचा जन्म झाला, रुचियाना जॅगरी पावडर. त्याच्यानंतर आम्ही असंच फुलांची शेती केलेली. म्हणजे आम्हाला माहित नाही की काय करायचं. आमच्या डोक्यात होतं की ती 1 रुपया 2 रुपयाला आपण ती फुलं विकू. आणि काय जमीन घेतली तर काहीतरी त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केला पाहिजे. आणि मग असं, कारण की R&D आमची खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जवळजवळ 10,000 स्क्वेअर फुटाची R&D आणि 35 सायंटिस्ट तिकडे काम करतात. तर मग आमच्या लक्षात आलं की ह्याच फुलांचा आपण अर्क काढू शकतो आणि तो अर्क आपण वापरू शकतो आपल्या प्रोडक्ट्स मध्ये. तर आम्ही आमच्या अगरबत्ती, जी देवभक्ती अगरबत्ती आहे, तर त्याच्यात आम्ही आमच्या फुलांचा अर्क घालतो. म्हणजे चाफ्याचं फुल असेल, गुलाबाचं फुल असेल, मोगरा असेल, चंदन आमच्याकडे नाही तर आम्ही सॅन्डलवूड ऑइल आणून आम्ही आमच्या अगरबत्तीमध्ये देखील घालतो. तर अशा प्रकारे अगरबत्तीचा जन्म झाला. तर असं काय होतं की एका गोष्टीमधनं मल्टिपल गोष्टी होतात, पण त्या तुम्हाला करता यायला पाहिजेत. मग आता आम्ही ॲग्रोमध्ये सेटल झालो की आता आम्ही बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात करतोय, की जे आमच्या अगरबत्तीला परत आम्ही डायरेक्ट कन्व्हर्ट करू शकू. कारण काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता इम्पोर्ट बॅन केलंय बांबूचं. तर ज्यांचे बांबूची शेती आहे तेच पुढे अगरबत्ती करू शकतील. तर अशी ती प्रोडक्ट्स काय बोलतात ना की एकात नाही ती अशी सगळी येत गेली. आणि मग ऍग्रिकल्चर तर आता करतोय. मग त्याच्यामुळे मग फूड प्रोडक्ट्स आमची जन्माला आली. मग पहिलं जॅगरी पावडर आलं. मग आम्ही बोललो की खरवस पावडर करू शकतो का, तर मग खरवसची आम्ही पावडर केली. आता आम्ही पिकल्स केलेत बरीचशी, म्हणजे लाईम सॉस असेल किंवा कॅरेट गार्लिक पिकल असेल, स्पायसी लाईम पिकल असेल. मग सूपची रेंज आता आमची येते, बेकरीची रेंज आता आमची येते. तर ते कसं आहे की वन थिंग लीड्स टू अनदर, बट यू नीड टू कनेक्ट ऑल द डॉट्स. मग असं झालं त्याच्यात की आता आपण एवढं सगळं ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी आपण केल्या, तर हे लोक आणि बघायला यायला लागली. मग आपण ॲग्रो टुरिझम चालू करू. मग दॅट इज हाऊ ॲग्रो टुरिझम वॉज बॉर्न. आणि मग असं करता करता लक्षात आलं की आता आपली जी कोर कॉम्पिटन्सी आहे दॅट इज नॉट ओनली इन केमिकल्स, बट इट इज इन फूड, इट इज इन आयुर्वेदा, इट इज इन ॲग्री टुरिझम. अशी ती वाढत गेली आमची. आणि ह्या सगळ्या ज्या आमच्या ह्या आहेत ना, तर प्रत्येक गोष्ट आमची इंटरडिपेंडेबल आहे. म्हणजे बाहेरनं लोकांना वाटतं की अरे या लोकांनी खूप जास्त डायव्हर्सिफाय केलं ॲट अन अर्ली स्टेज. पण जेव्हा तुम्ही आत येता पितांबरीच्या, तेव्हा तुम्हाला कळतं की हे कसं सगळं इंटरडिपेंडंट आहे. कारण काय फक्त काय टुरिझम मधनं आम्हाला इन्कम मिळत नाही, तर आम्हाला ॲग्री ऍक्टिव्हिटीज मधनं इन्कम मिळतंय. ते तिकडे बुक होतंय आणि ते इकडे फूड प्रोडक्ट्स मध्ये येते. आणि मग कडे त्याच्याने आमच्या मार्जिन अजून वाढत आहेत. कारण काय तुम्हाला जेव्हा ऊस तुम्हाला घ्यायचा, तो ऊस तुम्हाला महाग मिळणार आहे बाहेरनं. हा आपला आतला जो म्हणजे जो घरीच बनवलेला आहे, हा तो स्वस्तातला ऊस आहे. कारण की आपण त्याला मार्जिन लावत नाही. मार्जिन आपण डायरेक्टली फूड प्रोडक्ट जेव्हा बनतो तेव्हा आपण ती बुक करतो. तर असे ते सगळे एकमेकांमध्ये गुंफलेले ते सगळे प्रोजेक्ट्स आहेत. पण असं कधी होतं का की तुम्ही नियोजन करता पण तो नीट वर्क होत नाही, तेव्हा काय करायला पाहिजे? मला वाटतं की कसं आहे की ॲग्रो किंवा कुठचाही प्रोजेक्ट असेल तर याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आपण ठेवलं पाहिजे, फेल फास्ट. म्हणजे एकतर तुम्ही सक्सेसफुल व्हाल एकदम फास्ट, नाही तर यू विल फेल व्हेरी फास्ट. आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही एक प्रोटोटाईप किंवा एक एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघितली पाहिजे. समजा तुमचं ऍग्रिकल्चरमध्ये तुम्हाला काहीतरी असेल, ते 1 एकर तुमची जमीन असेल, 1 गुंठ्यात पहिले लावून बघा
की काय यील्ड येतंय, त्याचा सगळा अभ्यास करा, मार्केट रेट्स त्याचे कुठे आहेत, बरोबर आहे. ते जर का तुम्हाला वाटलं की तुमच्या जमिनीला येत नाही तर तुमचं काही फारसं नुकसान झालेलं नाहीये त्याच्यातून, तुम्ही विड्रॉ करा, दुसरं काहीतरी ट्राय करा. इव्हन प्रोडक्टचं सुद्धा असंच असतं की आमच्याकडे लॉन्चिंगची आमच्याकडे एक प्रणाली आहे. पहिले आमच्याकडे पितांबरी शॉपी आहे, मग त्याच्यानंतर फ्रँचायझीस आमच्या आहेत, मग आम्ही मुंबई किंवा पुण्याला लॉन्च करतो आणि मग आम्ही ते पॅन इंडिया घेऊन जातो. तर आता आम्हाला समजा वाटलं की बरेचसे प्रोडक्ट्स आम्ही काढतो. शॉपी आमचं जे आहे तर शॉपीमध्ये तुम्हाला 100 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स तुम्हाला आमची बघायला मिळतील, पण ती सगळीच लॉन्च करणार का नाही. तर प्रत्येक गोष्टीचं ते बोलतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात करून, तर तिकडे आम्हाला सेल दिसतोय का त्या प्रोडक्टचा. जर का आम्हाला एक थ्रेशोल्ड पेक्षा जास्त सेल दिसतोय तरच ते प्रोडक्ट पुढच्या स्टेजला जाईल. असं जेव्हा आपण छोट्या छोट्या प्रमाणामध्ये प्रोटोटायपिंग करतो, आपण एक्सपेरिमेंटेशन करतो, तेव्हा मग आपण जाऊन ते हे करू शकतो आणि फेल फास्ट. काही फेल्युअर काय ना की फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, ते खरं आहे. तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होता तेव्हा तुम्ही काहीच शिकत नाही, पण तुमच्या फेल्युअर्स मधनं तुम्ही शिकत जाता. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की फेलिंग फास्ट इज इम्पॉर्टंट. बरेच वेळा एंटरप्रेन्युअर काय करतो की तो एका एक्सपेरिमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग त्याला कळतं की ही सक्सेसफुल होत नाही, मग तो त्यात अजून इन्व्हेस्ट करतो, अजून इन्व्हेस्ट करतो आणि असा एक पॉइंट येतो की आता मी ह्याच्यातनं बाहेरच नाही पडू शकणार. देन दॅट इज रॉंग. तुम्हाला छोटी एक्सपेरिमेंट करून मग जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावरती तुम्ही त्याच वेळेस निर्णय तुम्ही घेतला पाहिजे तो काय करायचंय तुम्हाला. येस येस, आणि तो असतो क्लिअर बरेच वेळा. असं पितांबरीशी आता खूप मोठा व्याप वाढतोय, तुमच्या छोट्या उद्योगांना काय संधी आहेत, म्हणजे तुमच्याशी कनेक्ट केल्यानंतर त्यांच्या बिझनेससाठी काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय? आमच्याशी जर का कनेक्ट व्हायचं असेल तर बेसिकली आम्ही प्रोक्युअरमेंट आमचा एक खूप मोठा हा असतो. म्हणजे आम्हाला प्लास्टिक बॉटल्स लागतात, आम्हाला बॉक्सेस खूप कार्डबोर्ड बॉक्सेस खूप मोठ्या प्रमाणात लागत असतात, केमिकल्स लागत असतात. त्याच्यानंतर कोणी शेतकरी असेल तर आम्हाला काय बोलतात त्याला कच्चा माल, शेतीतला कच्चा माल देखील लागत असतो. तर बऱ्यापैकी प्रमाणात काय बोलतात की संधी आहेत आणि आम्हाला भरपूर मॅन्युफॅक्चरर्स आमच्याशी असे काय बोलतात की जुडलेले आहेत. आणि कसं आहे की पितांबरीचं मल्टी स्टेट ऑपरेशन आहे, तर महाराष्ट्रामध्ये तसं काय बोलतात की लिमिटेड प्रमाणामध्ये आहे, पण आम्ही हैदराबादला पण आहोत, आम्ही जयपूरला पण आहोत, आम्ही बडोद्यात पण आहोत. तर पॅन इंडिया आम्ही सगळे, आणि आता नेपाळ पण ऑफकोर्स. सो आम्ही सगळीकडे, आणि आम्ही पहिले प्राधान्य पण आम्ही देतो की जो स्मॉल स्केलचा जो माणूस असेल किंवा जो बिझनेस डेव्हलप करतोय आता, तर आम्ही त्याला काही मदत करून आम्ही त्याला हे पण करतो की क्वालिटीमध्ये कधी काही थोडंसं 10-20 झालं ठीक आहे चल बाबा, पण आपल्या माणसांना आपण पहिले ट्राय करतो की आपण त्यांचा बिझनेस आपण कसा वाढवू शकतो. हे कशा कनेक्ट होऊ शकतात तुमच्याशी, म्हणजे काही वेबसाईटवर तुमच्या हे आहे? हो, आमच्या वेबसाईट थ्रू पण कनेक्ट होऊ शकतात. जर का तुम्ही पितांबरी टाकलं तर आमचा लँडलाईन नंबर आहे, तिकडनं पण कनेक्ट होऊ शकतात. किंवा आमचा एक मेल आयडी आहे जो आमच्या प्रत्येक प्रोडक्टच्या पाठी येतो, shining@pitambarii, त्याच्यावरही ते कनेक्ट होऊ शकतात. कारण देसासोबत खूप छोटे उद्योजक जोडलेले आहेत आणि त्या सगळ्यांना मला वाटतं याचा ते फायदा घेऊ शकतात. त्यांच्याकडे काही असेल, आता या आपल्या सगळ्या चर्चेतनं बऱ्यापैकी गोष्टी त्यांना कळाल्या असतात. किंवा असं पण आहे की तुम्हाला तुमच्याकडे एखादं शॉप आहे आणि तुम्ही त्यात एखादा उद्योग करताय, तर तुम्हाला समजा तुमचा सेल वाढवायचा असेल तर पितांबरी फ्रँचायझी हा सुद्धा आमचा एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आम्ही शॉप इन शॉप मॉडेलमध्ये ऑपरेट करतो. म्हणजे तुम्हाला स्वतःचं पूर्ण नवीन शॉप घ्यायची गरज नाही. तुम्हाला 3 रॅक्स देतो, काही प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला देतो आणि 1 लाखाच्या खर्चामध्ये साधारणपणे हा सगळा सेटअप होतो. त्याच्याने तुमचा इन्कम, आणि साधारणपणे 30 ते 35% मार्जिन काय बोलतात त्याला एंटरप्रेन्युअरला मिळते ते प्रोडक्ट्स विकून. तर ते खूप लुक्रेटिव्ह पण मार्जिन, आणि बरेच लोक त्याच्यामुळे आमच्याशी कनेक्ट पण झाले आणि त्यांच्या मूळ व्यवसायात सुद्धा त्यांना ह्याच्यामुळे फायदा झाला, टर्नओव्हर वाढलाय. सर, खूपच तुम्ही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की कसं कनेक्ट करायचं, कसं ग्रोथ करायची, आणि मार्केटिंग, सेल्स या खूप बेसिक, आणि हे सगळ्यांना उपयोगी येणार आहे. आणि पुढच्या आता 400चा जवळपास टर्नओव्हर आहे, तो लवकरच 1500 आता तुम्ही करणार आहात. त्या सगळ्या गोष्टींसाठी शुभेच्छा. आणि ह्या ज्या तुम्ही मार्केटिंग, सेल्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात की थोडं आर्थिक नियोजन कसं करावं, देयास्त्रा पण या सगळ्या गोष्टींसाठी ना सर्व उद्योजकांना मदत करतात. म्हणजे खूप सारे चेकलिस्ट तयार केलेले आहेत, खूप सारे प्रोसेसेस आहेत, छोटे अनेक एक्सपर्ट्स आहेत की जे देयास्त्राशी कनेक्टेड आहेत.
त्यामुळे ज्या पुन्हा लोकांना उद्योजकांना याची गरज असेल, हे सगळं शिकायचं असेल, ह्या चेकलिस्ट हव्या असतील, त्यांनी आपल्या या पॉडकास्टच्या खाली जर चेकलिस्ट असे कमेंट केली तर त्या चेकलिस्ट सगळ्या आम्ही तुम्हाला पाठवू आणि त्याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला होईल. या पॉडकास्टमधून खूप काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल, खूप टिप्स मिळाले असतील, खूप लेसन मिळाले असतील. असे कुठले लेसन मिळाले, काय कुठल्या 3 गोष्टी आवडल्या, त्या 3 गोष्टी आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही टाका आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि बदलत राहा. धन्यवाद.